कार्यकर्त्यांच्या समोर एवढ्यासाठी करतोय की तुम्ही जर त्या तारखा काढून बघितल्या तर त्या तारखेला चंद्रदीप नरकेंचा निर्णय झाला नव्हता। चंद्रदीप नरकेंचा एकनाथ शिंदेच्याकडे येण्याचा निर्णय कधी झाला? संजय दादा तुम्ही आठवून बघा। तुम्ही मगाशी कामाची यादी वाचली, तुम्ही बरीचशीच कामं आम्हाला दिली असं आम्ही म्हणणार नाही। नंतरच्या काळात सत्तेबरोबर यायचं म्हणून काही लोक आले। त्या पन्हाळा तालुक्यातलं आमचं सगळं राजकारण हे चंद्रदीप नरकेंच्या विरोधातलं राजकारण आहे। आमच्या नंतर आज आमची भूमिका टिकवत असताना या तालुक्यातला एकनाथ शिंदेचा गट म्हणून चंद्रदीप नरके काम करत असताना सुद्धा आज आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा तुम्हाला पाठिंबा का द्यावा, कशासाठी द्यावा, मी ही भूमिका का घेतली हे सांगायसाठी मी ही भूमिका तुमच्या समोर मांडतोय। आणि मी तुम्हाला एवढीच विनंती करणार आहे, ज्याचा उल्लेख केला की ज्योतिबाचा गुलाल ज्याच्याबरोबर आहे त्याच्यावर गुलाल परमेश्वराचा पडणारच आहे। आणि त्यामुळे उद्याच्या काळामध्ये तुम्ही अनेक गोष्टीची कामाची यादी वाचली, पण त्यात माझ्या कार्यकर्त्यांना फार न्याय मिळाला असं मला वाटत नाही। पण उद्याच्या 5 वर्षाच्या काळात आम्ही सगळं आम्हाला द्या म्हणणार नाही। आज तुम्हाला मदत करणाऱ्या सगळ्यांना द्या, पण जनस्वराज्याला विचारल्याशिवाय पन्हाळा तालुक्यामध्ये आपण काय या अपेक्षा माझ्या सगळ्या या सहकारी कार्यकर्त्यांच्या वतीने मी तुमच्या समोर व्यक्त करतो। मला संजय दादा तुम्हाला सांगितलं पाहिजे की या तालुक्याने माझ्यावर एवढं मोठं प्रेम केले की 1997 साली पहिल्यांदा पन्हाळ्याची पंचायत समिती आम्ही आमच्या संघटनेकडे आणली आणि 97 सालापासून आज अखेर ह्या तालुक्यातली कुठलीही सत्ता आम्हाला सोडून गेली नाही। आणि महाराष्ट्रात जनस्वराज्य पक्ष जो गेला ताकदीने उभा राहिला, त्या जिल्ह्यात अनेक अडचणींना सामोरं जात गेला। या सगळ्या काळामध्ये मला अनेक लोक भेटली सांगणारी की सावकार तुमचं नुकसान होतंय, कुठल्या तरी राष्ट्रीय पक्षात जावा, काहीतरी स्वतःसाठी मागून घ्या, मंत्रीपद मिळवा। पण कितीही संकट आली, कितीही अडचणी आल्या तर या पन्हाळा तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांची एक भूमिका होती की आपण महाराष्ट्राला दिशा देण्याचं सामर्थ्य ज्या ज्योतिबाचा गुलाल घेऊन केलंय तो ज्योतिबाचा गुलाल आपल्या हातातनं कधीही खाली ठेवायचा नाही आणि या जनस्वराज्याला आपण महाराष्ट्राच्या पातळीवर नेल्याशिवाय राहायचं नाही। या भूमिकेतच आम्ही